दिग्रस तालुक्यातील मौजा कोलुरा येथे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे। गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। परिणामी रोजगारावर त्याचा परिणाम होत असल्याने लोकांना उपासमारीची झळ सोसावी लागत आहे। तसेच गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम अद्यापपर्यंत अपूर्ण आहे। सदर काम पाणी टंचाई लक्षात घेता तातडीने काम पूर्ण करावे व नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, जेणेकरून गावातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल। या येणाऱ्या 5 दिवसाच्या आत पाण्याची समस्या न सोडवल्यास दिग्रस पंचायती समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे नागरिकांचे आवाहन शासनाला असल्यामुळे आलेला आहोत आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देणार आहोत की आमच्या गावामध्ये पाण्याची सुविधा करून द्यावे। 2 वर्षापासून आमच्या गावात नळ कनेक्शन झालेलं असल्यामुळे आम्ही पंचायत समिती इथे आलेला आहोत आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देणार आहोत की आमच्या गावामध्ये पाण्याची सुविधा करून द्यावे। 2 वर्षापासून आमच्या गावात नळ कनेक्शन झालेलं आहे। कोलुरा ग्रामपंचायत मधून आलेली आहे। आमच्या गावामध्ये खूप पाण्याची टंचाई भासत आहे। आमच्या गावामध्ये घरवासांना आणि लहान मुलांना खूप अशी पाण्याची गरज भासत आहे। त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतमध्ये म्हणजे पंचायत समितीला भेट दिली आहे। सर्व महिला आहेत आमच्यासोबत आणि म्हाताऱ्या महिला आणि त्यांना पाणी काढता येत नाही। शेतीतून पाणी आणतो आम्ही हंडी भरू आणि घरांना बी खूप पाणी पाहिजे। घरांना बी ढोरं वाचले आमच्या गावामध्ये मरण पावत आहे। बकऱ्यांना बी खूप पाणी पाहिजे गावामध्ये। पाण्याची योजना आमच्या गावात चालू केलेली आहे। 2-3 टाक्या झाल्या, पण आमच्या गावाची नळ योजना अजून आली नाही। गरम चोकले आम्ही सरपंचाने सांगून तरासून गेलो, पण आमच्या गावाची मिटिंगले कोणी काही येत नाही। आमचं गाव महागं पडलं, आमचं गाव महागच आहे। आमच्या गावाची सुद्धा अजून झाली नाही। कोलुरा हो, कोलुरा ग्रामपंचायत साखरी ग्रामपंचायत कोलुरा गाव आहे। कोलुरा गाव बोला। आम्ही कोलुरा गावचे साखरी ग्रामपंचायत आमच्या गावात आहे। आम्ही पाणी भरतो, घरावासाला 5-4 दिवस भेटत नाही। कपडे धुवायला पाणी नाही, आम्ही घराचं काय करायचं आम्ही तक्रार करायला आलो। पाणी आम्हाला पाहिजे। निवेदन देताना की निवेदन देताना